नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, मंडळी नमस्कार, मंडळी नमस्कार. अरे या की गळ्यांनो, नमस्कार मंडळी. शासनानं आणलं आहे स्त्री आरोग्यासाठी नवं अभियान. नाव त्याचं स्वस्थ नारी सशक्त परिवार. नाव त्याचं स्वस्थ नारी सशक्त परिवार. आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया परिचर्या विभागातले कलाकार जनजागृती करीना पथनाट्यतून मांडतो विचार. हीरोगिरी फुफ्फू करने में नहीं, ना खर्रा घोटने में, ना दारू पीने में. हीरोगिरी है तो ये देने में. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात. स्त्रियांचे आरोग्य जपूया स्त्रियांचे आरोग्य. सुख शांती लाभेल कुटुंबात, सुख शांती लाभेल कुटुंबात. नारी आहे माता, नारी आहे जननी. नारी आहे माता, नारी आहे जननी. तीच आहे विश्वकल्याणी. ती करते संपूर्ण जगाचा आरोग्याचा सांभाळ. तिचा सांभाळ तुम्ही करता का? मित्र हो, तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमची ताई, तुमची आई, तुमची आजी, तुमची पत्नी तुमचा चेहरा बघूनच सांगते की तुझ्या काय प्रॉब्लेम आहे का, तुला काही ताणतणाव आहे का, तुझी तब्येत व्यवस्थित आहे का. संपूर्ण फॅमिलीमध्ये महिला आपली पूर्ण काळजी करते, पण त्या फॅमिलीमध्ये तुम्ही त्यांची काळजी करता का तुम्ही त्यांची काळजी? मंडळी, हा प्रश्न प्रत्येक घरातला आहे. छोटा असो मोठा, घर छोटं असो मोठं असो, सुशिक्षित असो अशिक्षित, प्रत्येक ठिकाणी स्त्री आरोग्य आपण दुर्लक्षितच करतो. आता एक बघूया प्रसंग आहे खेडेगावातला. एक छोटा कुटुंब आहे. त्या कुटुंबात आहे एक गर्भवती स्त्री, तिचा दारुड्या नवरा, सासू सासरे आणि वयात आलेली एक किशोरवयीन मुलगी. तर बघूया प्रसंग. नंदा, ए नंदा, कुठं गेली रे? इथे तर काही कामच संपत नाही. ए नंदा, जा माझ्यासाठी नाश्ता आण, मला बाहेर जायचं लवकर. आम्हा हो, बनवते जरा. इथं सकाळपासून थकून गेलीये मी. बाबा सकाळी सकाळी कुठे गेले होते तुम्ही? माझं रात्रीपासून किती पोट दुखत आहे. अरे बेटा, ए बाई, चल चुप हो तिकडे. नुसते माझ्या लेकराच्या मागे राहतात. दोघाय मायले की चल हो शाळेला. काय झालं माझा रे? का बरं रागवला तिला? ते बी आपल्या मायासारखंच शिकली किरकिर करायला. तिचे काय झालं? शाळेत बाबा, हे घ्या नाश्ता. त्या शाळेत जा. घ्या नाश्ता. का हो, आणि तुम्ही मला म्हणले होते का आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. 3 महिने झाले पण अजून तुम्ही मला दवाखान्यात नाही नेलं. मला जाऊ द्या, नाही नेत तर नका नेऊ, पण त्या पोरीला तरी द्या. तिच्या रातपासून पोट दुखून राहिला म्हणते. अव माय, 2 महिने झाले माय टोंगरे दुखतात तरी माया पोरगा मला दवाखान्यात नाही ने. आणि तू म्हणतस तर मला दवाखान्यात ने. आम्हाला का लेकरच नाही झाले? आमचे तर घरीच झाले लेकर. काय लावले तुम्ही? मले का दुसरं कामच नाही तुम्हाला दवाखान्यात नेवायचं का? बाबाचे 2 महिन्यापासून छातीत दुखायला, तो बिडी पिऊ खोकलून राहिलाय. त्याने पहिले आज दवाखान्यात नेतो. ए नंदा, जा माझ्यासाठी 1 गिलास पाणी घेऊन ये. मोठे परेशान करतात माझ्या लेकराने. सुखाचा खाऊ नाही देत. किती कोणाच्या काय कराल, माझा एकच लेकरू आहे. ठीक आहे पाणी. का हो, तुम्ही सकाळी सकाळी दारू पिऊन आले का? नंदा, आवाज कमी ठेव, बिलकुल बोलायचं नाही काही. तुम्हाला दारू प्यायला पैसे आहे, मला दवाखान्यात द्यायला पैसे नाही, त्या पोरीने दवाखान्यात द्यायला पैसे नाही. नंदा, तू होते तरी कोण मला पैशासाठी बोलणारी? आणि माझा पैसा मी काही करीन. तुला मला दिलं तरी काय? पहिली पोरगीत आणि 2 गर्भपात. अवय नंदा, मला आता तरी वंशाचा दिवा देशील का व? चुप रे म्हातारे. चल बाळा चल, मला हॉस्पिटल घेऊन चल. या बायाच्या नादी नको लागू. हे बायापासून सत्यानाश झाला आपल्या जीवनाच्या. चला बाबा, आपण दवाखान्यात जाऊ. बघितलं मंडळी, स्त्रीला नेहमी दुर्लक्षित केलं जाते. तिच्या आरोग्याचा प्रश्न प्रत्येक घरातच निर्माण होतो. साध्या गोष्टीसाठी
ती आपला प्रत्येक प्रसंग सांगते, पण तिला आपण नेहमी दुर्लक्षित करतो. आता बघा पुढं काय होते. ऐका हो ऐका, आरोग्य सेवा आली आपल्या दारी. ऐका हो ऐका, आरोग्य सेवा आली आपल्या दारी. ऐका हो ऐका, आरोग्य सेवा आली आपल्या दारी. अगं आई, बाहेर कसला तरी आवाज होतोय, चल बरं बघू आपण. का हो असे ताई, कायचे कार्यक्रम आहे? नमस्कार नंदाताई. नमस्कार ताई. आपल्या देशात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आपण राबवत आहोत. आणि काय गं नंदा, 2 महिन्यापासून मी तुला हॉस्पिटलला यायला सांगते, तू चेकअपसाठी येत का नाही? अहो कायची स्वस्त नारी ना कायचा सशक्त परिवार म्हणता. इथं नवरा माझा दारुडा आहे, मी पोटानी आहे, मला दवाखान्यासाठी पैसे बी नाही. कसं येणार? नाही बाबा, मला नाही जमायचं दवाखान्यात आले. अरे असं कसं नंदाताई, आपल्या अभियानाचा उद्देशच हा आहे परिवार सशक्त बनवणे, महिलांविषयी जागृती करणे, त्यांना आरोग्याची माहिती देणे आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये कसे बदल करता येतील हे या अभियानाअंतर्गत आपण सर्वांना सांगत असतो. आशाताई, अशा लोकांना जर आपल्या अभियानाबद्दल माहीतच नसेल तर मग या अभियानाचा काही अर्थ नाहीये. ते काही नाही, त्यांना उद्या तुम्ही आपल्या दवाखान्यात घेऊन या बरं सकाळी. हे बघ नंदा, उद्या कोणतेही कारण सांगू नकोस. उद्या मी तुला घ्यायला येते, आपण दवाखान्यात जाऊ. हो जाऊ दे बाई, ते बापचं नाही नेत, आम्ही जाऊ दवाखान्यात. तुम्ही पण या दवाखान्यात, तुम्हाला पण घेऊन जाते. ठीक आहे आशाताई. बघूया मंडळी, स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत आता स्त्रियांना कोणकोणत्या सेवा दवाखान्यात मिळतात त्या बघूया आपण. नंदा, चल आपण हॉस्पिटलला जाऊ. चला आजीबाई, तुम्ही पण. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग आशाताई. गुड मॉर्निंग. तर ती कालची पेशंट नंदाताई मी तुला घेऊन आली आहे. पाठवा त्यांना. काय झालं? नमस्ते साहेब. काय त्रास आहे तुम्हाला? साहेब मला नाही का सकाळी सकाळी एकदम गरगरल्यासारखं वाटते, मळमळ वाटते, उलटी सारखं वाटते जी. तपासून बघतो. बीपी तर नॉर्मलच आहे. तुम्ही गरोदर आहात का? हो सर, त्या गरोदर आहेत. मागच्या व्हिजिटला जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा आपण त्यांची तपासणी केली होती. त्यात समजले की त्या गरोदर आहेत. त्यांची नोंदणी केली आहे का? सर नाही, नोंदणी यासाठी केली नाही कारण मी त्यांना कित्येकदा बोलवते हॉस्पिटलला, पण त्या येतच नाही. का बरं नंदताई, तुम्ही नोंदणी का बरं नाही केली? साहेब घरी माझे सासू सासरे बिमार आहेत, दारुडा नवरा आहे आणि दवाखान्यासाठी पैसे बी नाही माझ्याकडं. कसा येऊ दवाखान्यात? नंदाताई, आपल्या आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रामध्ये कोणतेही पैसे लागत नाही. सर्व सुविधा मोफत मिळतात. तरी पण तुम्ही का बरं नाही आले? तुम्हाला मी चाचणी लिहून देत आहे, त्या चाचणी करून घ्या. सिस्टर, यांना सर्व सुविधाबद्दल सांगून द्या. हो सर. धन्यवाद साहेब. आजीबाई, काय झालं आजीबाई, कशा आल्या? अजी डॉक्टर साहेब, माझे 2 महिने झाले खूप टोंगरे दुखतात बाबा. चांगली औषध लिहून दे त्याची. ठीक आहे आजीबाई. आजीबाई, ह्या औषधी घेऊन घ्या. अजी डॉक्टर साहेब, माझ्याजवळ पैसेच नाही, मी कशी घेईन दवाई? आजीबाई, आपल्या आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रामध्ये कोणतेही पैसे लागत नाही. सगळ्या सुविधा मोफत मिळतात. तुम्हाला जे चिठ्ठी दिल्या सिस्टरांना देऊन द्या आणि औषधी घेऊन घ्या. धन्यवाद डॉक्टर साहेब. येवा चिंकेबाई, बस. काय त्रास आहे? रात्रीपासून माझ्या पोटात खूप दुखत आहे. किती दिवस झाले? कालपासूनच दुखत आहे. किती वर्षाची आहे बेटा तू? मी 12 वर्षाची आहे. यांना पाळी वगैरे आली होती काय? हो डॉक्टर साहेब, याच महिन्यात आली आहे. किशोरवयीन वयात ह्या बदल होतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. मी तुम्हाला काही चाचणी करून सांगतो. यांना रक्ताची कमतरता दिसत आहे. यांना मी टेस्ट लिहून देतो. सिस्टर, यांच्या टेस्ट करून घ्या आणि यांना गोळ्या देऊन द्या. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे. मंडळी, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत प्रत्येक सेवा या सरकारी दवाखान्यात मोफत दिल्या जात आहेत. आता बघूया त्या अंतर्गत आणखी सरकारी दवाखान्यात कोणकोणत्या योजना राबवल्या जातात. आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना राबविली जाते. ही योजना विशेषतः गर्भवती स्त्री आणि स्तनदा माता यांच्यासाठी यांना एक रोख रक्कम म्हणून दिली जाते. याचे उद्दिष्ट हेच आहे की महिलांचे पोषण आणि आहार हे सुधारणे आहे. यासाठी या ज्या लाभार्थी असतात त्यांना 3 टप्प्यांमध्ये रोख रक्कम दिली जाते, जी थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये राजीव गांधी योजनेअंतर्गत किशोरवयीन सबलीकरण योजना ही राबवली जाते.
या योजनेमध्ये 11 ते 18 या किशोरवयीन वयोगटातील मुलींसाठी त्यांचं पोषण, आहार, त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी सुलभ होईल. आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमही राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व गर्भवती महिलांना पूर्णपणे मोफत उपचार दिला जातो आणि तसेच अंगणवाडीमध्ये नोंद असलेल्या प्रत्येक बालकाला आरोग्य सेवा पुरवली जाते. तसेच आपल्या रुग्णालयात प्रधानमंत्री वय वंदन योजना राबवण्यात येते, ज्या अंतर्गत 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधोपचार केला जातो. राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना या योजनेमार्फत अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते व त्यांना काही आजार असल्यास त्यांना दवाखान्यामध्ये आणून त्यांचा मोफत उपचार केला जातो. या होत्या योजना. आता त्या परिवार 9 महिन्यानंतर प्रसंग. चल ग मंदा. बघा तर मंडळी, नंदानी एका सुदृढ बाळाला जन्म दिलेला आहे. तर या बाळाची आणि आईची काळजी कशी घ्यायची मी हे तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तर बाळाला स्तनपान कसं करायचं मी हे तुम्हाला सांगणार आहे. ज्या प्रकारे नंदानी बाळाला पकडलेलं आहे, या प्रकारे बाळाला हातामध्ये घेऊन त्याला व्यवस्थित दूध पाजायचं आहे. दूध पाजल्यानंतर त्याला बाळाची डकार काढायची आहे. या प्रकारे जर तुम्ही डकार काढली नाही तर बाळाच्या श्वासनलिकेमध्ये दूध जाऊन बाळ तिथेच दगावू शकतो आणि बाळाला वरचं कुठलंही दूध वगैरे पाजायचं नाही आहे. ज्याप्रमाणे चित्रात दाखवलेलं आहे, शहद, भुट्टी वगैरे या प्रकारचे कुठल्याही बाहेरच्या वस्तू बाळाला द्यायचं नाही. 6 महिने फक्त बाळाला आईचंच दूध पाजायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे बाळाला ढेकर काढायची आहे. जर बाळाला तुमच्या श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेच बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दाखवायचं आणि ते ओळखायसाठी तुम्हाला जर त्याची छाती वरती खाली होत असेल तर तुम्हाला लगेच बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला न्यायचं आहे. जर बाळाला अतिसार झालेला असेल तर तुम्हाला ORSचं पॅकेट तुमची आशा वर्कर तुम्हाला देते, ते द्यायचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने. बाळाला जर थंडी वाटत असेल किंवा जर कमी बाळ वजनाचा असेल तर त्याला KMC कांगारू मदर केअर म्हणून दिल्या जाते. तर आपण कांगारू मदर म्हणून ओळखल्या जात नाही म्हणून आपण मंकी पोझिशन आपण बाळाला देतो. या प्रकारे बाळाचे आणि आईचे कपडे काढून बाळाला आईच्या छातीच्या किंवा जे पण नातेवाईक आहेत छातीच्या मध्ये घेऊन बाळाला असं पकडल्यास उबदारपणा मिळतो. आई आणि बाळाचं हे रिलेशन म्हणजे त्यांचं रिलेशन चांगलं होतं. आणि बाळाच्या नाळेला जर संसर्ग झालेला असेल कुठलाही तरीही त्याला कुठलाही हळद याच्या व्यतिरिक्त हळद वगैरे असं काही लावू नये. नॉर्मली म्हणजे स्वतःही नाळ स्वतःच 7 ते 10 दिवसामध्ये गळून पडते. अशा प्रकारे आपल्याला बाळाची काळजी घ्यायची आहे. आणि झालेल्या स्त्रीचं जर रक्तस्राव होत असेल तर तिला लगेच तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून तिचं लगेच उपचार करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला नवजात बाळाचा आणि प्रसूती स्त्रीचा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. घरातली कुठलीही नारी आई बहीण मुलगी पत्नी, घरातली कुठलीही नारी आई बहीण मुलगी पत्नी, आपली प्रथम जबाबदारी स्त्री आरोग्य सर्वोच्च स्थानी, स्त्री आरोग्य सर्वोच्च स्थानी. बघितलं मंडळी, नंदा व तिच्या परिवाराने या योजनेचा लाभ घेतला व आपल्या नवऱ्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकून त्याला व्यसनमुक्त केले. त्याच्यामुळे तिचा परिवार सशक्त झाला. तुम्ही पण दवाखान्यात या व या सुविधांचा मोफत उपचार करा आणि या सुविधांचा लाभ घ्या. स्वस्थ नारी सशक्त परिवार, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात. स्त्रियांचे आरोग्य जपूया, स्त्रियांचे आरोग्य जपूया. सुख शांती लाभेल कुटुंबास, सुख शांती लाभेल कुटुंबास. सांगा किशोरवयीन बद्दल काळजी मासिक पाळीतली.
सांगा किशोरवयीन बद्दल काळजी मासिक पाळीतली पोषक आहार नित्य व्यायाम पायरी चढू द्या प्रत्येक क्षेत्रातली नारीच आहे घरचा पाया, नारीचं आरोग्य आहे घरचा पाया. तिच्या आजाराचा त्वरित करा उपचार. निरोगी असता घरातील स्त्री, आरोग्य संपन्न होईल आणि सशक्त परिवार. गरोदर स्त्री असता सुदृढ सशक्त बाळ येई जन्माला. इतर स्त्रियांना मानसिक बळ गती मिळे देश विकासाला. मिळून सारे घेऊया शपथ, मी तुम्ही आम्ही सारे मिळून घेऊया शपथ. स्त्री आरोग्य नको दुर्लक्षित. आपली प्रथम जबाबदारी तिला ठेवू सुरक्षित. स्वस्थ नारी सशक्त परिवार. धन्यवाद. स्वस्थ नारी